देशातली जनता ही फार शोषिक आहे अशा प्रकारचा भ्रम हा राज्यकर्त्यांना झालेला आहे। डोक्याने जी लोक राज्य चालवत आहेत, आज जर तुम्ही बघितलं, निवडणूक होईपर्यंत कुठल्याही प्रकारची भाववाढ केली नाही। आता भाववाढ करताना सुद्धा 2-2 दिवसांनी 1 रुपया नाही वाढवत, 90 पैसेच वाढवत आहेत। हे लोकांना 90 पैसे म्हणलं ठीक आहे, एवढं वाढवलंय। माझ्या माहितीप्रमाणे 2-2 दिवसांनी भाववाढ होत जाईल, 20 रुपयाच्या वरती पण भाववाढ जाईल अशी आम्हाला भीती आहे। आता तुम्ही बघा, व्यावसायिक गॅस 3,500-4 हजारापर्यंत गेला, त्याच्यानंतर LPG गॅस वाढला, पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहे। तेवढ्या पुरतं मर्यादित हे राहत नाहीये। आज जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी छोट्याशा एकेका उपक्रमातून या देशामध्ये 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने नियोजनबद्ध व्यावसायिक बिझनेस पॉलिसी आणली गेलेली आहे, ठराविक लोकांच्या हातामध्ये काही व्यवसाय देण्याचा प्रयत्न होतो, याचं गांभीर्याने सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे। धोका काय मी सांगतो, आज एक बघितलं असेल तर मेडिकल दुकानदारांनी बंद केलेला आहे। आज देशाच्या राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये कृषी उत्पादन करणारे विक्रेते आणि त्याचबरोबर मेडिकलचे विक्रेते संपवत जात आहे। ऑनलाईन पद्धतीने ठराविक कंपन्यांच्या हातामध्ये हा व्यवसाय द्यायचा हा एक आहे। लेबर कोड मंजूर झालेला आहे। या लेबर कोड मध्ये सुद्धा व्यावसायिकांना आणि इंडस्ट्रीला फायद्याचं होईल अशा प्रकारचा लेबर कोड केलेला आहे। किमान वेतन वाढवलं, परंतु बाकीच्या अधिकार काढून घेतलेला आहे। मी फार जबाबदारीने आज कोल्हापूरमधून बोलतोय। काही वर्षामध्ये डिपेंड पॉलिसी निर्माण होईल। त्या डिपेंड पॉलिसीमध्ये आपल्याला सरकारवर आणि काही लोकांवरच अवलंबून राहावं लागेल, अशा प्रकारची परिस्थिती नाकारता येत नाही आणि हा धोका आहे। यामुळे बेरोजगारी वाढेल, यामुळे लोकांच्या मध्ये एक वेगळ्या प्रकारचे असलेले आर्थिक, म्हणजे आता रुपया, मला कोणीतरी असं सांगितलं की रुपयाचं मूल्यांकन 100% झालं तरी काही घाबरू नका, परदेशातली त्यामुळे गुंतवणूक वाढेल। आहे त्या लोकांना पहिलं जीव वाचवण्याच्या संदर्भामध्ये जर सरकारने योग्य वेळी नियंत्रण केलं नाही तर फार मोठी अडचण येत्या 1-2 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल।